पडण्याचा आवाज येत असतो. त्याला समोर पारूचे आजोबा यशवंतराव जखमी अवस्थेत दिसतात. त्यांच्या समोर एक काळी सावली, एक अनामित चेहरा असलेला माणूस उभी आहे, जिच्या हातात आधुनिक काळातील एक खंजीर आहे. काळी सावली: यशवंतराव, तुमच्या जवळ असलेली ती गुपित नकाशाची अर्धी छत्री मला द्या, नाहीतर आज तुमचा इतिहास इथूनच मिटवून टाकेन. संदीपला जाणवते की ही सावली आपल्याच काळातील कोणीतरी चित्रवेद आहे, जो चुकीच्या हेतूने इतिहासात शिरला आहे. संदीप धावत जाऊन त्या सावलीवर झडप घालतो. संदीप आणि ती काळी सावली यांच्यात तुंबळ युद्ध सुरू होते. संदीपला जाणवते की चित्रातील जगात तो केवळ हालचालच नाही, तर रंगांचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो. तो जमिनीवर सांडलेली शाई हवेत उडवतो आणि त्याचे रूपांतर साखळ दंडात करतो. तू कोण आहेस आणि इतिहासाशी छेडछाड का करतोयस? काळी सावली: मी फक्त एक प्यादा आहे संदीप. खऱ्या खेळाडूने तर तुझ्या वडिलांच्या स्टुडिओतच प्रवेश केला आहे. तेवढ्यात ब्रिटिश सैनिकांची चाहूल लागते. ती सावली धुरासारखी हवेत विरघळते. संदीप यशवंतरावांना सावरतो. यशवंतराव मरण्यापूर्वी संदीपच्या हातात एक छोटी पितळी डबी देतात. यशवंतराव: बाळा, हे मत्स्य चिन्हाकडे घेऊन जा, तीच तुला वाचवेल. स्टुडिओ. संदीप चित्राबाहेर फेकला जातो. तो धापा टाकत पारूच्या घरात येतो. त्याचे कपडे रक्तानी माखलेले असतात, पण खरी भीती तेव्हा वाटते जेव्हा त्याला त्याच्या वडिलांचा, अनंतरावांचा फोन येतो. फोनवर फक्त भांडणाचा आणि वस्तू फुटण्याचा आवाज येतोय. बाबा, बाबा काय झालं? फोनवरून एक अनोळखी करडा आवाज येतो. संदीप,